नमस्कार मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण एक्सरसाइज नंबर 6 बघितली. या भागात आपण पिटमन शॉर्टहँड या बुकमधून थर्ड चॅप्टर बघणार आहोत, इंटरव्हेनिंग वॉवेल अँड देअर पोझिशन. आपण एक स्पेशल चॅप्टर घेतला होता ज्यामध्ये आपण कन्सोनंटच्या साईड बघितल्या, बिफोर साईड आणि आफ्टर साईड. त्यानंतर आपण त्याच्या वॉवेल आणि वॉवेल पोझिशन बघितले. तर वॉवेल पोझिशन जर समजलं असेल, कन्सोनंटचे बिफोर आणि आफ्टर साईड समजली असेल तर इंटरव्हेनिंग चॅप्टर समजणं खूप सोपं आहे. तर बघा यात काय की जर कोणत्याही दोन स्ट्रोकच्या नंतर जर थर्ड प्लेसचा वॉवेल आला असेल तर तो वॉवेल कसा द्यायचा हे आपण बघू. आता बेसिकली जर दोन स्ट्रोकच्या मधात फर्स्ट प्लेसचा किंवा सेकंड प्लेसचा वॉवेल आला तर आपण तो कसा देऊ. जसा हा शब्द आहे टॉक. याच्यामध्ये जर फर्स्ट प्लेसचा जर वॉवेल आला तर आपण इथे असा देतो टॉक. जर सेकंड प्लेसचा जर वॉवेल आला, जसं टेक शब्द घेतला, सेकंड प्लेसचा जर वॉवेल आला तर आपण तो इथे देतो सेकंड प्लेसचा वॉवेल. पण जर थर्ड प्लेसचा जर वॉवेल आला तर थर्ड प्लेसचा वॉवेल द्यायचा कसा. तर काय आहे की जर दोन स्ट्रोकच्या मधात थर्ड प्लेसचा जर वॉवेल आला तर तो कसा द्यायचा. जसं मी ते एक शब्द घेते रीड. आता रीड हा शब्द इथे ई हा थर्ड प्लेसचा वॉवेल आहे. थर्ड प्लेसचा वॉवेल असल्या कारणानं आउटलाईन ही आपली थ्रू द लाईन जाईल. आपलं असं आणि असा डी हे झालं, आपण आउटलाईन काढली. आता याला थर्ड प्लेसचा वॉवेल कसा द्यायचा. आता आरची जर आपण इथे वॉवेल पोझिशन बघितली तर हा फर्स्ट प्लेस, हा सेकंड प्लेस, हे थर्ड प्लेस. तर आरला ईचा वॉवेल आहे तर बेसिकली ईचा वॉवेल हा आपण इथे द्यायला पाहिजे. पण हा इथे न देता आपण त्याला जो सेकंड स्ट्रोक असतो म्हणजे सेकंड स्ट्रोक हा या सेकंड स्ट्रोकच्या बिफोर साईडला देतो. बिफोर साईड म्हणजे कोणती, ही. तर असं का, कारण इथे जर हा वॉवेल दिला थर्ड प्लेसला, ऑब्व्हियसली आर आणि ई रीडच वाचू, पण इथे जर हा वॉवेल दिला तर हा याला वाचायचा किंवा या स्ट्रोकच्या बिफोर साईडला हा वॉवेल आहे असं वाचायचं, असलं कन्फ्युजन होते. तर त्यामुळे हा वॉवेल याचा फर्स्ट स्ट्रोकचा वॉवेल याला न देता जो सेकंड स्ट्रोक असतो त्याच्या थर्ड पोझिशनला द्यायचं. कसं की आता री जर असेल तर आपण याला असं री देऊ, पण त्याला डी लागलाय तर याला फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस इथं संपते. या थर्ड प्लेसला न देता जो सेकंड स्ट्रोक असतो सेकंड स्ट्रोकच्या बिफोर साईडला थर्ड प्लेसला इथे ईचा वॉवेल द्यायचा. म्हणजे याचा थर्ड प्लेसला न देता याच्या थर्ड प्लेसला द्यायचा, पण तो पण बिफोर साईडला द्यायचा. आणि वाचताना कसं वाचायचं, आधी हा स्ट्रोक वाचायचा आर आणि याच्या बिफोर साईडला हा वॉवेल असल्या कारणामुळं इथला वॉवेल वाचायचा आर री आणि त्यानंतर हा स्ट्रोक वाचायचा डी, आर ई डी, रीड. आता दुसरं एक्झाम्पल बघू. जसा पूल शब्द आहे, पूल. आता थर्ड प्लेसचा वॉवेल असल्या कारणामुळं आउटलाईन ही आपली थ्रू द लाईन जाईल, हा पी आणि यल. आता इथे पण थर्ड प्लेसचा वॉवेल आहे. जर फक्त POO पू जर असता तर आउटलाईन आपली अशी आली असती, पण याला यल लागला आहे. इथे थर्ड प्लेस, इथे या पीचं थर्ड प्लेस, फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस इथे येते. तर या पीच्या थर्ड प्लेसला हा ऊचा वॉवेल न देता बिफोर साईडला, ही बिफोर साईडला तो वॉवेल द्यायचा. आता हा वॉवेल आहे ऊचा, तर पीचा थर्ड प्लेसचा वॉवेल आपण देऊ इथे पूल. आता याला रीड कसं करायचं, आधी हा पी वाचायचा, हा पी, त्याच्यानंतर याच्या बिफोर साईडचा वॉवेल वाचायचा ऊ आणि ल, पूल. त्यानंतर हा डार्क. त्यानंतर दुसरा एक शब्द घेऊ आपण पूलच, हा पी आणि यल. हा पण थर्ड प्लेसचा वॉवेल आहे जो आपण लाईट डॅशने दाखवतो. मग याचा फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस इथं संपते. इथे हा वॉवेल आला असल्या कारणामुळे जो सेकंड स्ट्रोक आहे सेकंड स्ट्रोकच्या बिफोर साईडला आपण हा वॉवेल द्यायचा, वॉवेल इन लाईट डॅश. याला वाचायचं कसं, आधी हा कन्सोनंट वाचायचा पी, त्याच्यानंतर याच्या बिफोर साईडला असलेला हा वॉवेल वाचायचा ऊ आणि यल, पूल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू की डीम. जर डीम शब्द असेल, DEEM, डीम. आता फक्त जर डी असता एवढा तर आपण असा काढला असता याला डी, पण या डीला यम लागलाय तर याला लिहायचं कसं, आधी आपण डी काढून घेऊ आणि यम. थर्ड प्लेसचा वॉवेल आल्या कारणामुळं आउटलाईन आपली थ्रू द लाईन जाईल. तर हा डी आणि यम काढला. आता डीचा जो थर्ड प्लेसचा वॉवेल आहे हा आपण हे फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस इथे न देता यमच्या बिफोर साईडला आपण ईचा वॉवेल द्यायचा
आणि नंतर यम. आता याला वाचायचं कसं, आधी हा डी वाचायचा डी, बिफोर साईडचा वॉवेल वाचायचा हा ई आणि एम डी. आता इंटरव्हेनिंग वॉवेल आणि त्यांच्या पोझिशन सांगते मी तुम्हाला की जर अशा अँगलची कोणती आपली आउटलाईन जर आली तर हे त्याचं फर्स्ट प्लेस राहील, इथे फर्स्ट प्लेसचा वॉवेल येईल, हे त्याचं सेकंड प्लेस राहील, पण थर्ड प्लेस मात्र याचं हे इथे येईल. हे तुम्हाला समजण्यासाठी सांगते. याचं पण हे बिफोर साईड हे आफ्टर साईड, याचं फर्स्ट प्लेस हे येईल, सेकंड प्लेस हे येईल, मात्र याचा थर्ड प्लेस इथे बिफोर साईडला हे येईल. हा अपवर्ड आहे, याची आफ्टर साईड ही, बिफोर साईड ही, हा फर्स्ट प्लेस हे येईल, सेकंड प्लेस येईल, थर्ड प्लेस मात्र याच्या बिफोर साईडला येईल. त्यानंतर हा एम आणि के अशी जर आउटलाईन आली तर हे याचं फर्स्ट प्लेस, हे याचं सेकंड प्लेस येईल, थर्ड प्लेस मात्र याचं इथे येईल याच्या बिफोर साईडला. एक लक्षात ठेवा की थर्ड प्लेस हे बिफोर साईडलाच येईल. ह्या पहिल्या स्ट्रोकचं जे थर्ड प्लेस आहे या सगळ्यांच्या बिफोर साईडलाच येईल. इथे पण बिफोर साईडलाच लिहिलं आहे आपण. त्यानंतर के आणि जर आर जर असेल, अशी जर आउटलाईन असेल तर याचं फर्स्ट प्लेस आहे, सेकंड प्लेस आहे, थर्ड प्लेस मात्र हे येईल, ज्या थर्ड प्लेसला इथला थर्ड प्लेस इथे येईल.